नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया डॉल केक. डॉल केक बनवण्यासाठी 1 कप प्रीमिक्स घेतलं मी. त्यात येलो कलर पायनॅपल इसेन्स टाकून घेतलं आणि व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घेतलं. गरजेनुसार पाणी ॲड केलं. गरजेनुसार आपण पाणी टाकू शकतो. त्यानंतर थोडंसं ऑइल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 5 इंचचा केक टीन घेतला मी. त्यात सर्व प्रीमिक्स टाकून घेतलं. प्रीमिक्स बनवायला घेतलं तोपर्यंत गॅसवर तवा ठेवून दिला कमी फ्लेमवरती. त्यानंतर व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. आता आपण त्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित वरून पातेलं झाकण ठेवून घ्यायचं. 20 ते 25 मिनिटात व्यवस्थित केक बेक होतो. त्यानंतर व्हिपक्रीम घेतली. जेवढं प्रीमिक्स घेतलं तेवढी व्हिपक्रीम घ्यायची. व्हिपक्रीम थोडी शिल्लक घेतली तर चालते. व्यवस्थित व्हिप करून घेतली. अगदी 3 ते 5 मिनिटात व्यवस्थित क्रीम व्हिप होऊन जाते. दोन ते 3 मिनिटात व्हिपक्रीम तयार होते. त्यानंतर आपण जे बेस शिजवून घेतला त्याचे व्यवस्थित कट करून घ्यायचे. व्यवस्थित लेयर कट करून घेतल्यानंतर आपण शुगर सिरप त्यावर टाकून घ्यायचं. त्यानंतर व्हिपक्रीम लावून घ्यायची, व्यवस्थित पसरवून घ्यायची. त्यानंतर त्यावर आपण पायनॅपल टाकणार आहोत. पायनॅपल फ्लेवरचा केक आहे म्हणून पायनॅपल टाकावं. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर दुसरी लेयर ठेवून घ्यायची. थोडी साईडने कट करून घ्यायची जेणेकरून डॉल केकचा शेप येईल. डॉल केकचा टीन नसल्यामुळे आपल्याला प्रत्येक लेयर थोडी थोडी कट करून घ्यायची असते. त्यानंतर मी दुसरी लेयर ठेवून घेतली. त्याला शुगर सिरप टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर व्हिपक्रीम लावून घेतली. परत त्यानंतर पायनॅपल क्रश टाकून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक लेयर कट करून घेऊ शकता. डॉल केकचं टीन घ्यायची काही आवश्यकता पडत नाही. जास्त ऑर्डर असली की मग घेऊ पण शकता. अशाच प्रत्येक लेयर केकवर ठेवून घ्यायच्या आणि पायनॅपल इसेन्स क्रश टाकून घ्यायचं. खूप छान बनला होता हा डॉल केक. प्रत्येक लेयर व्यवस्थित ठेवून घ्यायची व शुगर सिरप टाकून घ्यायचं. त्यानंतर व्हिपक्रीमने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. व्यवस्थित आकार येईल ह्याच पद्धतीने केक बनवून घ्यायचा.
ज्या साईडचा आपण केक कापून घेतला होता तो आपण आता यूज करणार आहोत, जेणेकरून केकची लेयर वाढेल आणि केक थोडा मोठा दिसेल. व्यवस्थित केकला क्रमकोट करून घेतला आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित केकला डॉल शेपचा आकार आलेला आहे. त्यानंतर थोडा वेळ आपण केक फ्रीजमध्ये सेट करून घेतला आणि त्यानंतर केकला डिझाईन बनवण्यासाठी घेतलं. तुम्हाला ज्या प्रकारची डिझाईन बनवायची असेल त्या प्रकारचं तुम्ही नोझलचा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता पूर्ण डॉलचं खालचं फ्रॉक तयार झालेलं आहे आणि आता आपण डॉललाही क्रीमने व्यवस्थित डिझाईन काढून घेणार आहोत. सिंपल असे डॉट डॉट देऊन घेतले मी. हवे असलेले फ्लावर तुम्ही काढून घेऊ शकता. आणि आपली डॉल सजवून झाल्याच्या नंतर आपण केकमध्ये तिला इन्सर्ट करून देऊ. त्यानंतर रिकामी जागेवर फ्लावर काढून घेऊ. छान प्रकारे अशी डॉल केक तयार झालेला आहे व नंतर मी त्याच्यावर सिल्वर बॉल टाकून घेतले जेणेकरून आणखीन लुक छान येईल. केक आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी. डॉल केक खूप छान झालेली आहे. अर्धा किलोचीच आहे.